मी गावी जात होतो तेव्हा रस्त्यात बस खराब झाली. रात्रीची वेळ होती. मला रिक्षा भेटत नव्हती. तेव्हा माझ्याजवळ एक सुंदर तरुणी आली. तिने माणुसकीच्या नात्याने मला एक रात्र तिच्या घरात राहायला जागा दिली. रात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा ती मुलगी माझ्यासमोरच. ही गोष्ट हर्षद नावाच्या एका मुलाची आहे. हर्षद त्याच्या मामाच्या गावी जात होता. जेव्हा तो या गावच्या सुनसान बस स्टॉपवर बसमधून एकटा उतरला होता तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्या गावात भरलेल्या बसमधून उतरणारा हर्षद एकटा प्रवासी होता. बस त्याला उतरून पुढे निघून गेली. तेव्हा त्याने त्याच्या आजूबाजूला नजर फिरवली. जिथपर्यंत त्याची नजर जात होती तिथे त्याला फक्त शेत आणि 1-2 झाडं दिसत होती. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते, परंतु तरीही बाहेर एक सुद्धा माणूस किंवा प्राणी दिसत नव्हता. त्या गावचे सुनसान वातावरण पाहून हर्षदला असं वाटत होतं, इथे माणसंच राहत नाहीत की काय. हर्षदला सांगितलं गेलं होतं रात्री 8 वाजेपर्यंत या गावात रिक्षा भेटू शकतो. त्यामुळे रात्री 8 वाजायच्या अगोदर हर्षदने त्या गावात पोहोचण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर त्याला 6 ते 7 किलोमीटर पायी चालत जावं लागेल. त्यावेळेस मोबाईलचा आविष्कार झालेला नव्हता, नाहीतर त्याने त्याच्या मामाच्या मुलाला फोन करून तिथे बोलवलं असतं. त्याने खिशातून प्रवासात आणलेले वटाणे काढले आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो खात खात पुढे चालू लागला. सामानाच्या नावाखाली त्याच्याजवळ फक्त एक छोटी बॅग होती, ज्यामध्ये एक सोनपापडीचा डब्बा आणि त्याचे 4-5 ड्रेसेस होते. 2-3 अजून छोट्या मोठ्या वस्तू होत्या, ज्या त्याच्या आईने त्याच्या मामासाठी दिल्या होत्या. तो 15-20 वर्षांपूर्वी मामांच्या गावी एकदा आलेला होता. तसं तर तो सकाळी लवकरच घरून निघाला होता, पण एकतर प्रवास खूप लांबचा होता आणि त्यात बससुद्धा खराब झाली होती. त्यामुळे त्याला गावी पोहोचण्यासाठी खूप रात्र झाली होती. शहरातून या गावात फक्त 2च गाड्या येत जात होत्या, ज्यामधून एक गाडी अगोदरच निघून गेलेली होती आणि दुसरी संध्याकाळी 6 वाजता निघणार होती. तो दुसऱ्या संध्याकाळच्या गाडीने गावी आला होता. तीच बस मध्य रस्त्यात खराब झाली होती. बस दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिक शहरातून येणार होता. त्याला यायला खूप उशीर लागला, त्यामुळे खूप वेळ वाया गेला. तेव्हा हर्षदला दुसरी बससुद्धा भेटत नव्हती, जेणेकरून तो त्या बसमध्ये गावच्या फाट्यापर्यंत गेला असता. त्यामुळे त्याला वाट पाहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. बॅग खांद्यावर अडकवून वटाणे खात खात तो हळूहळू चालत जात होता. त्याला माहीत होतं जवळजवळ 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास त्याला पायीच करायचा आहे, कारण ज्या प्रकारचा हा परिसर होता कदाचित त्याला तेथे कोणतीही गाडी भेटणार नव्हती, जेणेकरून त्याला त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येईल. 2 किलोमीटर चालल्यानंतर हर्षद एका छोट्याशा गावामध्ये आला होता, परंतु त्याला जिथे जायचं होतं ते हे ठिकाण नव्हतं. त्याला अजून 5 किलोमीटरचा प्रवास करायचा होता आणि ते सुद्धा पायी. हाच विचार करून हर्षदचा जीव जात होता. गावात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं गावातून जाण्याऐवजी गावच्या बाहेरच्या रस्त्याने जाण्याचा मार्ग स्वीकारला होता. त्याला एवढं तर नक्कीच लक्षात येत होतं की यानंतर अजून एक गाव येणार आहे आणि नंतर 3 किलोमीटर चालल्यानंतर त्याच्या मामाचं गाव येणार आहे, जिथे त्याला जायचं होतं. मामाला राहण्यासाठी हाच जगातला शेवटचा कोपरा मिळाला होता का? आजोबांनी कोणता विचार करून मामांना या गावात घर बांधून दिलं असेल काय माहीत. चालता चालता हर्षद मनाशी बडबड करत होता. आता चालून चालून त्याला थकवा जाणवू लागला. हर्षद म्हणाला, आता माझ्यात ताकदच नाही चालण्याची, अजून खूप लांब जायचं आहे. चालता चालता तो स्वतःला म्हणाला आणि स्वतःला हिंमत देऊन चालत राहिला. दूरवर दिसणाऱ्या प्रकाशामुळे आता त्याला अंदाज आला होता, या रस्त्यात येणारं दुसरं गाव आलेलं आहे. या प्रकाशावर नजर ठेवून स्वतःला हिंमत देत हर्षद चालत राहिला. काही वेळ चालल्यानंतर त्याच्या पायाने उत्तर दिलं, आता अजून चालू शकत नाहीस तू. त्यामुळे हर्षद रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सिमेंटच्या बाकड्यावर बसला. बस स्टॉपपासून ते आत्तापर्यंत तो फक्त 2च ठिकाणी थांबला होता. त्या गावातील प्रकाश अजून खूप दूर दिसत होता. हर्षद थोडासा निवांत श्वास घेण्यासाठी तिथे बसला होता, पण आता परत उठण्याचं त्याचं मन होत नव्हतं. त्याच्या मनात येऊ लागलं, आता इथेच अंथरूण टाकून झोपावं. परंतु तो फक्त असा विचार करू शकत होता, कारण असं प्रत्यक्षात तो करू शकत नव्हता. किती वेळ तो तिथेच आराम करत बसला. नंतर हिम्मत करून तो उठून उभा राहिला, कारण त्याला चालणं तर भागच होतं, कारण चालल्यामुळे तो त्याच्या मामाच्या घरी पोहोचणार होता. आता तो थोडा पुढे गेला होता.
तेव्हा त्याला त्याच्या डाव्या बाजूला कोणीतरी पळत गेल्याचा आवाज ऐकायला आला. तो त्या आवाजाने तिथे स्तब्ध उभा राहिला आणि डोळे मोठे करून त्याच्या डाव्या बाजूला पाहायला लागला. भीतीने हर्षदच्या हृदयाचे ठोके खूपच वाढले होते, कारण रात्रीची वेळ होती आणि अंधार पडल्यामुळे त्याला काही पावले त्याच्या पुढे सुद्धा दिसत नव्हते. त्याने स्वतःला धीर दिला. म्हणाला, एखादं कुत्रं नाहीतर मांजर तिथून पळाली असावी. आणि पुन्हा एकदा हर्षद पुढे जाऊ लागला. त्याच्या हृदयाचे ठोके अजून सुद्धा नॉर्मल झालेले नव्हते. माणसाला नेहमी संकटातच देवाची आठवण येते. माणूस एवढा स्वार्थी आहे, तो संकटाच्या वेळी देवाची आठवण काढतो. हर्षदला सुद्धा हनुमान चालीसा पाठ होती. भूताच्या भीतीने त्याने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. तो हनुमान चालीसा म्हणत म्हणत पुढे पाऊल टाकू लागला. हनुमान चालीसा म्हटल्यामुळे त्याला खूपच धीर आला होता. दुसरं गाव आता जवळ आलं होतं. त्याला या गावातूनच पुढे जायचं होतं, कारण त्याच्या चारही बाजूंनी शेतच शेत होतं. तो रस्ता फक्त त्याच्या गावामधूनच जात होता. त्या गावात जाण्याअगोदर हर्षदने कुत्र्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी बाजूला पडलेली एक काठी उचलली. तेव्हा गावातील काही घराबाहेर हर्षदला प्रकाशाचा बल्ब चालू दिसला. बऱ्याच घरांबाहेर त्याला लोक झोपलेली दिसत होती. नेहमी उन्हाळ्यात खेडेगावात लोक घराबाहेरच अंगणात झोपतात. हर्षद 2 गल्लीतून निघून एका मोकळ्या मैदानात आला होता. तेव्हा तिथे मैदानात 2-3 कुत्रे झोपलेली होती. हर्षदच्या पावलांचा आवाज ऐकून त्यातल्या एका कुत्र्याने डोकं वर करून हर्षदकडे पाहिलं. कुत्रा आपल्याकडे पाहतोय म्हटल्यावर हर्षद अतिशय घाबरला होता. त्याला वाटलं, आपल्या हातात काठी पाहून त्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करू नये. त्याने लगेच त्याच्या हातातली काठी मागे लपवली. तो कुत्रा त्याच्याकडेच पाहत राहिला. परंतु हर्षदने त्याला काहीच न केल्यामुळे कुत्रा पुन्हा जमिनीवर डोकं ठेवून झोपला. हर्षद त्या कुत्र्याकडेच पाहत पाहत पुढे जाऊ लागला. जेव्हा त्याला विश्वास बसला होता आता तो कुत्रा त्याला काहीही करणार नाही, तेव्हा त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्या मामाचे घर अजून 2 ते 3 किलोमीटर दूर होते, पण आत्ता त्याचे पाय खूपच दुखू लागले होते. त्याच्या पायाला गोळे येऊ लागले. त्याला आता इथेच मुक्काम करावा असे वाटत होते, कारण त्याला थोडंसुद्धा पुढे चालता येत नव्हतं. परंतु अडचण म्हणजे या गावात कोणीच त्याच्या ओळखीचं नव्हतं, ज्याच्याजवळ तो मुक्काम करू शकला असता. हर्षद स्वतःला धीर देत म्हणाला, आता हिंमत हारायची नाही. फक्त थोडं अंतर शिल्लक राहिलं आहे. हिंमत ठेव हर्षद, हिंमत ठेव. हर्षदने स्वतःला हिंमत दिली आणि उठून उभा राहिला. योगायोगाने तेव्हा समोरच्या घराचा खूप जुना झालेला दरवाजा उघडला होता आणि त्यातून एक तरुण मुलगी बाहेर येताना दिसली. ती मुलगी हळूहळू पावलं उचलत हर्षदच्या जवळ येऊन पोहोचली आणि ती हर्षदला म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि रात्रीच्या या वेळेला तुम्ही इथे काय करत आहात? ती मुलगी जवळ येताच हर्षदला खूप सारे प्रश्न एकत्र विचारू लागली. 17 ते 18 वर्षांची ती एक तरुण सुंदर मुलगी होती, जिची राहणीमान खूप साधी होती. तिने साधारण कपडे घालून सुद्धा ती आकाशातून उतरलेल्या अप्सरेसारखी दिसत होती. मी त्या मुलीला म्हणालो, मला पुढच्या गावात जायचं आहे. हर्षद हाताने एका बाजूला इशारा करत म्हणाला. इच्छा नसताना सुद्धा हर्षदचं लक्ष त्या मुलीच्या पायांकडे गेलं. हर्षदच्या त्या नजरेचा अर्थ समजताच ती मुलगी हसून हर्षदला म्हणाली, घाबरू नका, मी काय हाडळ नाही. हर्षद त्या मुलीच्या बोलण्यावर थोडासा लाजला आणि हसला. तुम्ही कुठून आले आहात? त्या मुलीने लगेच हर्षदला दुसरा प्रश्न केला. हर्षदने त्याच्या शहराचं नाव त्या मुलीला सांगितलं. सोबतच त्या गावचं सुद्धा नाव सांगितलं, ज्या गावात त्याचे मामा मामी राहतात, ज्या मामा मामीला तो भेटायला आला आहे. आणि अचानक रस्त्यात त्याची बस खराब झाल्यामुळे त्याला उशीर झाला आहे. ती मुलगी म्हणाली, तुम्हाला ज्या गावी जायचं आहे त्या गावातल्या खूप साऱ्या मुली माझ्या शाळेत शिकत होत्या. त्यातली एक मुलगी म्हणजे सृष्टी, माझी खूप छान मैत्रीण होती. माहीत नाही आता ती कुठे आहे. खूप वर्ष झाले तिला मी पाहिलेलंच नाही. त्या मुलीने खूप दुःखी स्वरात हर्षदला हे सर्व सांगितलं होतं. सृष्टी तर माझ्या मामाच्या मुलीचं देखील नाव आहे. हर्षद त्या मुलीला अचानक म्हणाला आणि सोबतच हर्षदने त्याच्या मामा मामीचं नाव सुद्धा त्या मुलीला सांगितलं. हर्षद म्हणाला, तीच सृष्टी तुझी मैत्रीण तर नाही ना? हर्षदच्या मामीचे नाव ऐकताच त्या मुलीच्या डोळ्यात एक चमक आली. ती म्हणाली, हो हो हो, तीच सृष्टी. तिच्या आईचं आणि वडिलांचं नाव सुद्धा हेच होतं जे तुम्ही सांगितलं आहे. तुम्ही सृष्टीचे आतेभाऊ आहात का? हर्षदने हो मध्ये मान हलवली आणि त्या मुलीला तिचं नाव विचारलं. ती मुलगी म्हणाली, माझं नाव प्रांजल आहे. त्या मुलीने तिचं नाव सांगितलं.
परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलगी खूप वेळापासून हर्षदजवळ उभं राहून त्याच्यासोबत बोलत होती, जसं तिला काही कामच नव्हतं ना घरच्यांची काही भीती होती. तुम्ही असं करा, तुम्ही आज आमच्या घरी रात्र घालवा आणि सकाळ होताच तुम्ही तुमच्या मामाच्या घरी निघून जा. तसं पण तुम्ही खूपच लांब चालत आले आहात, त्यामुळे तुम्ही खूपच दमलेले पण दिसत आहात. मी तिथे उभं राहून तुम्हाला पाहत होते जेव्हा तुम्हाला ते कुत्रा एकटक पाहत होता. मला कुत्र्यांची खूप भीती वाटते, त्यामुळे मी तुम्हाला लपून पाहत होते. प्रांजलचे शेवटचे शब्द ऐकून हर्षदला खूप हसू आलं. पण त्या मुलीची ऑफर काही वाईट नव्हती. पायी चालून चालून हर्षद खरोखर खूप दमला होता. पण अशा अनोळखी मुलीच्या घरी रात्र घालवणं काही ठीक नव्हतं आणि त्यात तिच्या घरच्यांना सुद्धा हे आवडणार नव्हतं. हर्षदने हा विचार केला आणि त्याचा विचार त्या मुलीला सुद्धा त्याने तेच सर्व काही सांगितलं. परंतु ती मुलगी प्रांजल म्हणाली, माझ्या घरात फक्त माझी आई आहे. प्रांजलच्या तोंडून हे ऐकून हर्षदला अजून आश्चर्य वाटलं. तुम्ही माझ्या मैत्रिणीचे आतेभाऊ आहात, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा तुम्ही अनोळखी नाही. प्रांजल हसून म्हणाली होती, त्यामुळे हर्षदला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. प्रांजलने माणुसकीच्या नात्याने हर्षदला तिच्या घरी एक रात्री थांबायला सांगितलं होतं, जेणेकरून हर्षदला अजून काही प्रॉब्लेम होऊ नये आणि सकाळ झाल्यानंतर आरामात तो तिथून जाऊ शकतो. हर्षदने पुन्हा एकदा प्रांजलच्या ऑफरवर विचार केला आणि त्याची बॅग उचलली. तो तिच्या मागे जाऊ लागला. 2 किलोमीटर अजून पायी चालण्यापेक्षा हेच चांगलं होतं. त्याने राहिलेली रात्र त्या मुलीच्या घरी घालवावी आणि सकाळ होताच मामाच्या घरी रवाना व्हावं. त्या मुलीच्या घरात पाऊल ठेवताच हर्षद थोडा चकित झाला, कारण तो एक छोटासा वाडा होता. वाड्यामध्ये छोटंसं अंगण सुद्धा होतं, ज्या अंगणात 2 लोखंडी कॉट होते. एक कॉटवर एक व्यक्ती चादर डोक्यावर घेऊन झोपलेली दिसत होती आणि दुसरा कॉट रिकामा होता. कदाचित ते कॉट प्रांजलचा होता. हेच पाहून चकित झाला होता, कारण ते घर खूप अस्वच्छ दिसत होतं. तिथे स्वच्छता केलेली दिसत नव्हती. तिथे खूप धूळ जमा झालेली दिसत होती. हे सर्व पाहून असं वाटत होतं कित्येक दिवसांपासून त्या घरात कोणीही राहत नाही. त्या वाड्यात 4 रूम दिसत होत्या, पण त्या रूमांना दरवाजे सुद्धा नव्हते. वाड्यात ठिकठिकाणी थोडेसे गवत आणि छोटी छोटी झाडं उगवलेली दिसत होती. हर्षद हे सर्व पाहू लागला. तेव्हाच प्रांजल म्हणाली, तुम्ही या कॉटवर झोपू शकता. रिकाम्या असलेल्या कॉटकडे इशारा करून प्रांजल हर्षदला म्हणाली. हर्षदने विचार केला, कदाचित या घरात या दोघीच मायलेकी राहतात, त्यामुळेच कदाचित त्यांना कोणाचाच आधार नसेल. गरिबीमुळे घराचे हे असे हाल झाले असतील. कोणताच प्रश्न न विचारता हर्षदने त्याची बॅग जमिनीवर ठेवली आणि त्याच कॉटवर तो झोपी गेला. तेव्हा प्रांजल म्हणाली, तुम्हाला भूक तर नाही लागली ना? प्रांजलच्या आता लक्षात आलं होतं, त्याला भूक लागली असेल. हर्षदला तर खूप भूक लागली होती, परंतु प्रांजलच्या घरची परिस्थिती आणि वेळ पाहून त्याची इच्छा होत नव्हती प्रांजलला त्याने खरं सांगावं. रात्रीच्या या वेळेला या लोकांना आपल्यामुळे त्रास व्हावा असं त्याला वाटत नव्हतं. तेव्हा अचानक एक आवाज ऐकायला आला, पोरी, कोण आहे ग? अचानक प्रांजलच्या आईने त्यांच्या तोंडावरची चादर बाजूला केली आणि प्रांजलला त्यांनी विचारलं, आई, एक प्रवासी आहे, त्यांना पुढच्या गावी जायचं होतं. मीच त्यांना म्हणाले, आत्ता खूप रात्र झाली आहे, तुम्ही आजची रात्र आमच्या घरी घालवा आणि सकाळी तुम्ही निघून जा. प्रांजलने तिच्या आईला उत्तर दिलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या, चांगलं केलंस पोरी, कदाचित हा आपल्याला मदत करेल. प्रांजलची आई असं का म्हणाली आणि परत आपल्या तोंडावर चादर घेऊन त्या झोपी गेल्या. कदाचित हा आपल्याला मदत करेल. हा शब्द ऐकून हर्षद अतिशय घाबरला होता. त्यामुळे हर्षदने लगेच प्रांजलला विचारलं, मी तुमची काय मदत करू शकतो? तेव्हा प्रांजल म्हणाली, काही नाही, तुम्ही फक्त आराम करा. आई तर असंच काही ना काही बोलतच राहते. हे ऐकून हर्षद मात्र शांत झाला, पण त्याच्या डोक्यात खूप सारे प्रश्न येत होते. कदाचित हे लोक त्याच्याकडून काही पैशांची मदतीची अपेक्षा करत असतील. हर्षदने हा विचार केला आणि त्याच्या डोक्यावर चादर घेऊन तो झोपी गेला. त्याने विचार केला होता, जेव्हा सकाळ होईल तेव्हा जाण्याअगोदर तो या दोघींची मदत नक्कीच करेल. खूप थकल्यामुळे हर्षदला लगेच झोप लागली होती. सकाळी सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यावरती पडली, त्यामुळे त्याला जाग आली. अगोदर तर त्याला काहीच समजलं नाही,
आत्ता तो कुठे आहे. नंतर त्याला रात्रीचं सर्व काही आठवू लागलं. त्याच्या डोळ्यासमोर सर्व काही येऊ लागलं. तो लगेच कॉटवरून उठला आणि इकडे तिकडे पाहू लागला. परंतु त्याच्याशिवाय इतर कोणीही त्याला दिसत नव्हतं. फक्त 2 तुटलेले लोखंडी कॉट तिथे त्याला दिसत होते. ते कॉट पाहून असं वाटत होतं कित्येक वर्षांपासून त्याच्यावर कोणीही झोपलेलं नाही. तो थोडा वेळ असंच बसून वाट पाहत होता. कदाचित प्रांजल आणि तिची आई तिथे येईल. परंतु खूप वेळ वाट पाहून सुद्धा तिथे कोणीही आलं नाही. तेव्हा तो प्रांजलला आवाज देऊ लागला आणि आवाज देता देता तो आतल्या एका रूममध्ये गेला. त्या रूममध्ये तुटलेल्या खुर्चीच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्या रूमची अवस्थासुद्धा घरासारखीच वाईट झालेली होती. बाकीच्या रूमची परिस्थिती देखील अगदी तशीच होती. त्याला आत्ता समजत नव्हतं की काय करावं. रात्रीचा किस्सा त्याला एका स्वप्नासारखा वाटू लागला. परंतु हर्षदची या घरात उपस्थिती हे एक वास्तव होतं, जे स्पष्ट करत होतं तो या घरात त्याच्या मर्जीने आला नव्हता. नक्कीच त्याला कोणीतरी तिथे आणलं होतं आणि त्याला इथे आणणारी ती मुलगीसुद्धा आता तिथे दिसत नव्हती. घराची परिस्थिती पाहता असे वाटत होते जणू या घरात खूप वर्षांपासून कोणीही राहत नाही. या घरातून जेव्हा तो बाहेर निघाला तेव्हा तिथले आजूबाजूचे लोक त्याला विचित्र नजरेने पाहू लागले, जसं काय तो एक भूत आहे. तो त्या माणसांकडे दुर्लक्ष करून त्याच्या मामाच्या घरी जाऊ लागला. परंतु चालता चालता मात्र त्याच्या डोक्यात रात्रीच्या घडलेल्या प्रसंगाबाबत विचार चालू होते. शेवटी हर्षद त्याच्या मामाच्या घरी पोहोचला. हर्षदची मामी आणि त्यांची मुलगी सृष्टी अचानक सकाळी सकाळी हर्षदला आलेलं पाहून खूप खुश आणि आश्चर्यचकित सुद्धा झाल्या. मामीने विचारल्यानंतर हर्षदने त्यांना सांगितलं तो रात्रीच आला होता, परंतु उशीर झाल्यामुळे त्याला मागच्या गावात कोणीतरी त्यांच्या घरात त्याला आसरा दिला होता. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे आला आहे. हर्षदने रात्रीबद्दल थोडंफार सांगितलं, परंतु त्याच्यासोबत घडलेला किस्सा मात्र त्याने मामी आणि सृष्टीला सांगितला नाही. तिसऱ्या दिवशी हर्षदचा मामे भाऊ हर्षदला त्याच्या मित्राला भेटायला त्याच्या घरी घेऊन गेला. ते तेच गाव होतं ज्या गावात हर्षदला ती मुलगी भेटली होती. गप्पा मारता मारता हर्षदने त्यांच्या भावाच्या मित्राला त्या घराबद्दल विचारलं होतं. तेव्हा तो मित्र खूप चकित झाला होता आणि तो म्हणाला, दादा तू हे मला का विचारत आहेस? त्या मित्राने विचारताच हर्षदने त्या रात्रीबद्दल घडलेलं सर्व काही त्याला सांगून टाकलं. हर्षदचं बोलणं ऐकून त्याच्या मामी भावाला आणि त्याच्या मित्राला खूप मोठा धक्का बसला. ते दोघं हर्षदला असं पाहत होते जसं काय हर्षदला वेड लागला आहे. हर्षद म्हणाला, तुम्ही दोघं मला असे का पाहत आहात? हर्षदने चकित होऊन त्यांना विचारलं. तेव्हा त्या दोघांनी हर्षदला असं काही सांगितलं. ते ऐकून हर्षद त्या दोघांना डोळे फाडून पाहतच राहिला. त्याच्या तर पायाखालून जमीनच सरकली होती. हर्षदच्या भावाने सांगितलं होतं, हर्षद तू ज्या घराबद्दल बोलत आहेस ते घर कितीतरी वर्षांपासून बंद पडलेलं आहे. या घरात खरंच एक आई आणि तिची मुलगी राहत होती. धर्माने तर त्या आपल्यातल्या नव्हत्या, पण दोघी मायलेकी खूप चांगल्या होत्या. या गावात त्यांच्या धर्माची थोडीफारच घरं आहेत, पण ते सुद्धा खूप चांगले मिळून राहणारे लोक आहेत. प्रांजल आणि तिची आई दोघीसुद्धा खूप छान मनमिळाऊ होत्या. अचानक एके दिवशी रात्री त्या दोघी कोणालाच काही न सांगता कुठे निघून गेल्या माहीत नाही. गावातल्या लोकांनी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कोणताच पुरावा हाती लागला नव्हता. आणि तू म्हणत आहेस तू त्या दोघींना काल रात्री त्यांच्याच घरात पाहिलं आहेस? हे कसं शक्य असू शकतं? तेव्हा हर्षदने त्या मित्राला त्या मुलीची उंची आणि ती दिसायला कशी होती हे सुद्धा सांगितलं होतं. तेव्हा हे सर्व ऐकून तर त्याच्या भावाचा मित्र फार चकित झाला होता. तो हर्षदला म्हणाला, हा हा हा, प्रांजल सुद्धा अगदी अशीच होती जसं तिचं तू वर्णन केलं आहेस. कोणाला काहीच कळत नव्हतं. तिघही तिथून उठले आणि त्या घराला पाहण्यासाठी निघाले. पण त्या घरात शांततेशिवाय इतर काहीही नव्हतं. घराची परिस्थिती जी हर्षदने सांगितली होती अगदी तशीच परिस्थिती त्या घराची होती. ते 2 लोखंडी कॉट अजून सुद्धा तसेच पडलेले होते. मनात कितीतरी प्रश्न घेऊन ते तिघं तिथून परत निघून आले. हर्षदला ही गोष्ट आत्ता समजली होती. प्रांजलने तिच्या पायाकडे पाहिल्यास त्याला उत्तर का दिलं होतं की मी हाडळ नाही, माणूस आहे. आत्ता त्याच्या लक्षात आलं होतं त्या रात्री प्रांजल म्हणाली होती ती त्याला केव्हापासून पाहत होती, पण ती पुढे आली नाही
कारण तिला कुत्र्यांची फार भीती वाटत होती. जनावरांमध्ये असे वैशिष्ट्य असतात की ते अशा गोष्टींना पाहू शकतात ज्या गोष्टी माणूस पाहू शकत नाही. हर्षदने त्याच्या आत्ते बहिणीला सृष्टीला सुद्धा हे सर्व काही सांगितलं. हे ऐकून तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. ती म्हणाली, हो खरंच दादा, प्रांजल नावाची मुलगी माझ्यासोबत शाळेत शिकत होती आणि ती माझी खूप चांगली मैत्रीणसुद्धा होती. काही वर्षांपूर्वी ती शाळेत आली नाही म्हणून एक दिवस टीचरने तिच्या घरी शाळेतील शिपायाला पाठवलं होतं आणि त्या शिपायाने सांगितलं होतं प्रांजल आणि तिची आई अचानक एके दिवशी त्यांच्या घरातून गायब झाल्या आहेत. आणि दादा, तू म्हणत आहेस की प्रांजल आणि तिची आई तुला त्यांच्याच घरात भेटल्या होत्या. कदाचित त्या परत आल्या असतील. सृष्टीने तिचा विचार हर्षदला सांगितला. पण हर्षदला माहीत होतं की ही गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. जर त्या परत आल्या असत्या तर त्यांच्या घराची परिस्थिती तशी नसती आणि त्या दोघी दिवसा त्याला भेटल्या असत्या. हर्षदने आता ठरवलं होतं, आता तो या रहस्याच्या मुळापर्यंत जाणारच. दुसऱ्या दिवशी रात्री त्याच गावात हर्षद त्याच्या मामे भावाच्या मित्राच्या घरी गेला. रात्रीचे 11:30 वाजले होते. तेव्हा हर्षद त्या घरातून बाहेर निघाला आणि प्रांजलच्या घराबाहेर येऊन थांबला. तिथे त्याला बसून सकाळ झाली होती, पण त्याचा हेतू साध्य झाला नाही कारण त्याला प्रांजल दिसली नव्हती. दुसऱ्या रात्री तो पुन्हा एकदा प्रांजलच्या घराबाहेर बसला होता. रात्रीचे 12:30 वाजले होते. तेव्हा हर्षदला प्रांजलच्या घराजवळ एक पांढरी सावली दिसली. तेव्हा हर्षद न घाबरता त्या सावलीजवळ जायला लागला. त्या सावलीजवळ पोहोचण्या अगोदर हर्षदने प्रांजलला ओळखलं होतं. प्रांजल पांढरी चादर घेऊन हर्षदला तिच्या जवळ येताना पाहत होती. कोण आहात तुम्ही? हर्षदने तिच्या जवळ जाता विचारलं. तेव्हा प्रांजल म्हणाली, तुम्ही माझ्या मागे मागे या. ती पुन्हा तिच्या घराकडे निघाली. हर्षदने थोडा विचार केला आणि नंतर तो प्रांजलच्या मागे जाऊ लागला. हर्षद प्रांजलच्या मागे तिच्या घरात पोहोचला होता, परंतु घरातले दृश्य पाहून त्याला धक्का बसला. कारण अगदी त्याच रात्रीसारखं आज सुद्धा एक कॉटवर एक व्यक्ती डोक्यावर चादर घेऊन झोपलेली होती. पावलांचा आवाज ऐकून त्या व्यक्तीने चेहऱ्यावरची चादर बाजूला केली आणि प्रांजलला विचारलं, पोरी कोण आहे ग? आई, हर्षद आहे. प्रांजलचं उत्तर ऐकताच तिने पुन्हा डोक्यावर चादर घेतली आणि ती झोपी गेली. प्रांजलने हर्षदला इशारा केला आणि एका रूममध्ये निघून गेली. हर्षद खूप चकित झाला होता आणि तो तिच्या मागे मागे त्या रूममध्ये निघून गेला. प्रांजल रूमच्या मधोमध उभी राहून जमिनीकडे एकटक पाहत होती. तेव्हा प्रांजल म्हणाली, आम्ही खूप वर्षापासून इथेच आहोत. प्रांजलने खालच्या फरशीकडे बोटाने इशारा केला, पण हर्षदला काहीच समजत नव्हतं. त्याने पुन्हा एकदा प्रांजलकडे चकित होऊन पाहिलं. तेव्हा ती त्याच जमिनीकडे एकटक पाहत होती. काही वेळानंतर तिने मान वर करून हर्षदला पाहिलं आणि त्याला सांगायला सुरुवात केली, काही वर्षांपूर्वी एका रात्री आम्ही दोघी मायलेकी घरात झोपलो होतो. तेव्हा अचानक चेहऱ्यावर मास्क लावून 3 मुलं घराचा दरवाजा तोडून आतमध्ये आले आणि आम्हाला जाग येण्यापूर्वी जबरदस्तीने त्यांनी आम्हाला दोरखंडाने बांधून टाकलं. ते 3 मुलं याच गावचे रहिवासी होते आणि ते चोरीच्या हेतूने आलेले नव्हते. तसे पण या घरात कोणतीच जास्त किमतीची वस्तू नव्हती. ते मुलं माझ्यासाठीच आले होते. माहीत नाही केव्हापासून ते माझ्यावर नजर ठेवून होते. त्यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले. त्याच दरम्यान एका मुलाच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला झाला होता. मी लगेच त्याला ओळखलं होतं. तो गावातल्या कोणत्या घरातला आहे ते. मी ठरवलं होतं मी सर्व गावासमोर त्यांचा चेहरा आणेल आणि त्यांना बदनाम करेल. कदाचित हीच गोष्ट त्यांना समजली होती. त्यामुळे त्या तिघांनी मला आणि माझ्या आईला जिवंत मारून टाकलं. माझ्या आईने डोळे उघडले तेव्हा ते लोक आमच्या रूममधली माती उकरत होते. एका बाजूला माझी आई शांत बसून त्यांना पाहत होती. मी माझ्या आईला आवाज दिला आणि पळत जाऊन तिच्याजवळ पोहोचले. चकित करणारी गोष्ट म्हणजे माझा तो आवाज त्या तिघांपैकी कोणालाही ऐकायला गेला नाही. ते बाहेर जायला लागले. तेव्हा मी त्यांचा रस्ता अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अशा प्रकारे घरातून निघून गेले जसं काही मी त्यांच्यासमोर नव्हतेच. माझे शरीर फक्त सावलीसारखे झाले होते. त्यानंतर आजपर्यंत मी कित्येक लोकांना हे सर्व सांगण्याचा खूप प्रयत्नसुद्धा केला होता, परंतु मी कोणालाच दिसत नव्हते आणि त्यांना माझा आवाज देखील जात नव्हता. त्या रात्री तुम्ही मला पाहिलं तेव्हा मला पाहून खूप आनंद झाला, कारण तुम्ही ते पहिले व्यक्ती आहात ज्याला मी दिसत होते. त्यामुळेच मी विचार केला मी तुम्हाला माझी सर्व कथा सांगावी आणि आता तुम्ही जर आमच्यासाठी काही केलं
तर ते आमच्यावर केलेले सर्वात मोठे उपकार असतील. ते लोक आजसुद्धा याच गावात ताठ मानेने जगत आहेत. मी त्यांना रोजच पाहते, पण मी काहीही करू शकत नाही. तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे? हर्षदने प्रांजलला प्रश्न विचारला. तेव्हा प्रांजल म्हणाली, तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. पोलिसांजवळ जा आणि त्यांना आमची कथा सांगून त्या मुलांना पकडून द्या. तेव्हा हर्षद म्हणाला, मी स्वतः पोलीस अधिकारी आहे. हे जेव्हा हर्षदने प्रांजलला सांगितलं, तेव्हा तिने हर्षदकडे अविश्वासाने पाहिलं. जसं काय तिला या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता. प्रांजल, खरंच मी एक पोलीस अधिकारी आहे. तेव्हा प्रांजलच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होतं. हर्षद म्हणाला, मी पोलीस दलात चांगल्या पोस्टवर कार्यरत आहे, पण तरीसुद्धा हे अशक्य आहे, कारण न्यायालय या सर्व गोष्टींचा पुरावा मागतो आणि आपल्याजवळ असा कोणताच ठोस पुरावा नाही, जो पुरावा दाखवून आपण हे सिद्ध करू शकतो याच तिघांनी हा खून केलेला आहे. मी जरी तुम्ही सांगितलेली कथा तिथे जाऊन सांगितली तरी माझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. उलट माझ्यावर सगळेजण हसतील. हर्षदचं बोलणं ऐकून प्रांजलच्या चेहऱ्यावर उदास भाव उमटले. पण मी तुम्हाला एक वचन देतो, मी तुम्हाला न्याय नक्कीच मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्यानंतर हर्षद तिथून परत जाण्यासाठी उठून उभा राहिला. दुसऱ्या दिवशी हर्षद या गावातून त्याच्या घरी शहरात निघून गेला आणि बरोबर 15 दिवसानंतर एक एक करून ते तिन्ही मुलं गायब झाली. त्यांना खूप शोधलं, परंतु ते तिघे कुठेही सापडले नाही. एके दिवशी सकाळी प्रांजलच्या घराबाहेर त्या तिघांची जळलेली प्रेतं भेटले. माहीत नाही कसं काय ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली. त्या मुलांनी केलेल्या खुनाचा बदला घेण्यात आला आहे. प्रांजलने आणि प्रांजलच्या आईने त्यांना मारून टाकलं आहे. त्यांच्यासोबत त्या तिन्ही मुलांनी दुष्कर्म करून त्यांना त्यांच्या घरात मारून जमिनीत पुरलं होतं. लोकांना सत्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरातील जमीन उकरायला सुरुवात केली होती. तेव्हा तिथे लोकांना 2 हाडांचे सापळे मिळाले. नंतर याच गावातील लोकांनी प्रांजल आणि तिच्या आईवर त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले. हर्षद काही महिन्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मामा मामीच्या भेटीला आला. तेव्हा प्रांजलच्या घरासमोरून तो जात होता. तेव्हाच त्याची नजर अचानक प्रांजलच्या घराकडे गेली, परंतु तिथे काहीच नव्हतं. त्याला माहीत होतं प्रांजल आता त्याला कधीही दिसणार नाही, कारण तिचा आत्मा एवढे दिवस न्याय मिळवण्यासाठी भटकत होता आणि आता शेवटी तिला न्याय मिळाला होता. खरी गोष्ट अशी, हर्षदने त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्या तिन्ही मुलांना किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर त्यांना त्या रात्रीचा किस्सा जशास तसा त्याने ऐकवला होता. तेव्हा त्या मुलांना मोठा धक्का बसला होता. त्यांना वाटत होतं त्यावेळेस त्यांना कोणीही पाहिलेलं नव्हतं, पण जो जमिनीच्या आतलं सुद्धा जाणू शकतो तो देव मात्र त्यांना वरून पाहत होता. तुम्ही तुमचे कितीही गुन्हे लपवून ठेवा, पण देवापासून कोणताच गुन्हा लपवून राहत नाही. मग हे कसं होऊ शकतं की देव प्रांजलला न्याय मिळवून देणार नाही? प्रांजलने सांगितल्यामुळे हर्षदने त्या तिघांना तिच्या घरासमोर जाळून टाकले होते. ते 3 मुलं प्रांजलला पाहू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत कळलेच नव्हते की हर्षदला ही गोष्ट कोणी सांगितली होती. त्यांचा मृत्यू होताच प्रांजलने हर्षदचे आभार व्यक्त केले होते आणि कायमस्वरूपी प्रांजल आणि तिची आई हर्षदच्या नजरेसमोरून दूर निघून गेल्या, कारण त्यांना आता न्याय मिळाला होता. देवाने त्या दिवशी ती बस याच कारणामुळे खराब केली होती, जेणेकरून हर्षदला मामाच्या घरी जाण्यासाठी उशीर होईल आणि तो प्रांजलला भेटू शकेल, तिला न्याय मिळेल. कधी कधी जे काम दिसायला कोणासाठी तरी वाईट असतं, पण तेच काम कोणाच्या तरी किती फायद्याचं असतं आणि हीच गोष्ट त्या देवाला चांगल्या प्रकारे माहीत असते. माणूस फक्त आपलाच विचार करण्यात मग्न असतो, पण देव मात्र त्याच वेळी पूर्ण मानवसृष्टीचा विचार करत असतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.